सायंकाळची वेळ आहे, भाजीपोळी बिलकुल खायची नाही, तेव्हा नक्की हा एकदा पुलाव ट्राय करा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट पुलाव कसा करायचा ते पाहूया. त्याच्यासाठी गॅसवर आपल्याला कुकर गरम करायला ठेवायचा आहे. कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तेल छान असं कडकड गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी व थोडं जिरं घालायचं आहे. जिरं व मोहरी छान अशी तडतडली की काही खडे मसाले घालायचे. त्याच्यामध्ये विलायची, एक तेजपान, खोबरं आहे, थोडे मिरे आहे आणि एक अशी लवंग आहे आणि थोडं आपल्या इथे कस्तुरी मेथीसुद्धा घालून घ्यायची आहे. हे सर्व घालायचं आहे आणि तेलामध्ये याला छान असं होऊ द्यायचं आहे. तेलामध्ये हे सगळं छान झालं की याच्यामध्ये थोडे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. शेंगदाणे तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नाही तर इथे स्किप केले तरी चालेल. आता उभा चिरलेला एक मोठा कांदा आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे व कांदा घालायचा आहे आणि आता याला छान असं तेलामध्ये एकदा परतवून घ्यायचं आहे. तेलामध्ये परतवायचं आहे आणि सोनेरी कलर येईपर्यंत हा कांदा तेलामध्ये छान असा होऊ द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे. एकदा चमच्याने याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये काही मसाले आपल्याला टाकायचे. त्याच्यामध्ये तिखट आहे, मीठ आहे, धनेपूड आहे, मसाला आहे, काळा मसाला आहे आणि थोडी हिंग आहे. इथे मी हळद टाकलेली नाही. हळदीमुळे पुलावला पिवळा कलर येतो आणि आपल्याला छान असा पुलाव बनवायचा आहे, म्हणून मी इथे हळद बिलकुल टाकलेली नाही. तुमच्या आवडीने जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही हळद टाकू शकता. आता हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकल्यानंतर मसाले तेलामध्ये आपल्याला छान असे होऊ द्यायचे आहे. तर इथे बघू शकता मसाले छान असे फोडणीमध्ये झालेले आहे. आता इथे घ्यायचा आहे आपल्याला आलू. तर इथे मी 3 आलू अशा प्रकारे मोठ्या ह्याच्यात कट करून घेतलेले आहे. तर आता हे जे आलू आहे ते मी आधी याचे साल काढून घेतले, नंतर मोठे असे तुकडे केलेले आहे आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून आता या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे फोडणीमध्ये आलू टाकल्यानंतर आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे या स्टेजवर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये तांदूळ. तर मी इथे 3 वाटी एवढा कालामुच तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला जो तांदूळ आवडत असेल तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. आता हा जो तांदूळ आहे तो माझ्या फॅमिलीसाठी 3 वाटी पुरेसा आहे. तुम्हाला जर इथे कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आता हा जो तांदूळ आहे तो स्वच्छ मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ याच्यामध्ये म्हणजे या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला थोडं असं 5 मिनिटे एकसारखं असं याला परतवत राहायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो पूर्ण तांदूळामध्ये छान असा मिक्स झाला जाईल. 5 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर 3 वाटी तांदूळासाठी इथे मी 6 वाटी एवढं पाणी टाकणार आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला 6 वाटी पाणी इथे घालून घ्यायचं आहे. 6 वाटी पाणी घालायचं आहे आणि चमच्याने इथे याला छान असं एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरला झाकण लावून बरोबर 3 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा पुलाव बनून तयार होतो. तुम्ही घरी एकदा संध्याकाळच्या वेळेस बनवा, दुपारच्या वेळेस बनवा, जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे त्या टाईमला तुम्ही बनवून हा पुलाव नक्कीच ट्राय करू शकता. तर इथे छान असा मिक्स झालेला आहे आणि झाकण लावून आता मी याला बरोबर 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचा पुलाव कधी बनवला का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता आपला कुकर आपण लावून घेतलेला आहे आणि 3 शिट्ट्या इथे आपण छान अशा काढून घेऊया. तर बरोबर 5 मिनिटांनी आपली पहिली शिट्टी इथे व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे आपल्याला 3 शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पहिली शिट्टी आपल्या कुकरची झालेली आहे आणि त्याच प्रकारच्या आपण 3 शिट्ट्या इथे बरोबर काढून घेणार आहे. 3 शिट्ट्या पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अगदी आपल्याला हा जो कुकर आहे तो छान असा थंड होऊ द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला कुकर मस्त असा इथे थंड झालेला आहे. आता आपण कुकर काढून घेऊ. तुम्ही बघू शकता या पुलावला किती छान असा कलर आलेला आहे. थोडी कोथिंबीर आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची आहे आणि सर्व करायचा आहे गरमागरम असा मस्त असा पुलाव. एका प्लेटमध्ये आपण हा पुलाव काढून घेऊया. तुम्ही हा पुलाव बघू शकता, अप्रतिम असा हा पुलाव इथे झालेला आहे. याचा कलर बघू शकता, किती छान असा कलर इथे या पुलावला आलेला आहे. चवीला चविष्ट आणि मस्त असा आपला पुलाव इथे तयार आहे. आजची ही पुलाव रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
जर प्रीती खंडार रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.